हॅलो फ्रेंड्स. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे जेवणासाठी एकत्र बसलेले असतात. तेव्हा अश्विन सायली व अर्जुनचा रंगपंचमीतील खेळताना केलेल्या डान्सचा व्हिडिओ बघत असतो. तेव्हा तो सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवत असतो. कल्पना म्हणते मला पण बघू देणार आहे. मग अश्विन म्हणतो मम्मा सगळ्यांच्या मोबाईलवर पाठवतो. हे ऐकून अस्मिता म्हणते पण जरा जास्तच रंगात आले होते ना हे. प्रताप म्हणतो काय हे अस्मिता. तर विमल म्हणते वहिनी सायलीताई जेवण गरम करतायत, तोपर्यंत मी वाढायला घेऊ का. तर कल्पना म्हणते हो हो चालेल, पण विमल पूर्णाईंचं ताट त्यांच्या रूममध्येच मी देऊन येते. त्या खूप थकल्या आहेत ना, त्यांना थोडा आराम करू देत, मग जेवतील त्या. विमल म्हणते हो हो चालेल. तर मित्रांनो इकडे सायली किचनमध्ये जेवण गरम करत असताना तिचा उजवा हात बघून अर्जुनला रंग लावलेले क्षण तिला आठवत असतात आणि ती लाजत असते. मग विमल येते आणि म्हणते सायलीताई मी पोळ्या आणि कोशिंबीर घेऊन जाऊ का. तर सायली म्हणते नाही ते मी आणते, तुम्ही भाज्या घेऊन जा. विमल म्हणते हो हो. मग विमल आणि सायली सगळ्यांना जेवण वाढत असतात. तेव्हा सायली सगळं काम डाव्या हातानेच करत असते हे अर्जुनच्या लक्षात येतं. मग अर्जुन मुद्दाम तिला म्हणतो बायको मला पाणी दे. मग सायली त्यालाही डाव्या हातानेच पाणी देते. मग हे कल्पना आणि प्रताप आणि अश्विनच्याही लक्षात येतं. सायलीचं हे वागणं बघून अस्मिता मनातल्या मनात म्हणते सायलीचं काही डोकं फिरले का, ती सगळं काम डाव्या हाताने का करते. तर कल्पना मग म्हणते सायली तुझ्या उजव्या हाताला काय झालंय. विमलही म्हणते हो म्हणजे तुम्ही कशालाच उजवा हात लावत नाही सायलीताई. तर मित्रांनो आता सायलीला काय सांगायचं हे कळतच नाही. मग अर्जुन म्हणतो हो म्हणजे कामाने दुखत असेल किंवा काहीतरी लागलं असेल आणि आपल्याला सांगितलं नाही त्यानं. अश्विन म्हणतो वहिनी क्रॅम्प आलाय का, इकडे हात दाखव मी चेक करतो. तर सायली म्हणते अश्विन भाऊजी अहो खरंच काही नाही झालं, हात बरा आहे माझा. प्रतापही म्हणतो सायली हात दुखत असेल तर अश्विनला दाखव, तो चेक करेल. तर सायली म्हणते बाबा नाही खरंच दुखत नाही माझा हात. मग अर्जुन म्हणतो मग तू उजवा हात वापरत का नाहीस. मग सायली विचार करते आणि म्हणते अहो जरा खांदा भरून आलाय ना, थोडं दुखते, थोडा आराम केला की बरं वाटेल. मग अश्विन म्हणतो बरं वहिनी मी जेवण झालं की तुला एक स्प्रे देतो, तो वापर म्हणजे बरं वाटेल. कल्पनाही म्हणते हो हो बरोबर आहे. सायली आता जेवायला बस तूही. मग सायली जेवायला बसते तेव्हा ती डाव्या हातानेच घास खाते. तेव्हाही सगळे तिच्याकडे बघत असतात आणि सायली जेवत असताना उजव्या हाताकडे पाहत असते हेही सगळ्यांच्या लक्षात येतं. मग अर्जुनही सायलीकडे बघत असतो. तेव्हा तो अश्विनला म्हणतो मी ना सायलीला फिजिओथेरपीला घेऊन जातो. मग लगेच सायली म्हणते नाही अहो खरंच काही गरज नाही त्याची, आता मी हात वापरत नाही ना, मग बरं वाटेल थोड्या वेळाने. अर्जुन म्हणतो नक्की. तर प्रताप म्हणतो अर्जुन नंतर तिला मलम लावून दे, आता काळजी करू नका आणि जेवा शांतपणे सगळे. तरीही सगळे सायलीकडे आश्चर्याने बघत असतात. मित्रांनो आता इकडे प्रिया स्वतःलाच आरशात बघत असते. प्रियाला चेहऱ्यावरील रंग बघून सायलीने रंग खेळताना केलेला तिचा अपमान आठवतो. तिला सायलीचा खूप राग आलेला असतो. इतक्यात तिथे नागराज येतो आणि म्हणतो काय झालं, धुलवट चांगलीच रंगलेली दिसते, माझ्यामुळे तुला तिथं जायला मिळालं हे विसरू नको. त्यामुळे तू तिथं गेलीस आणि आता तिथं जे काही झालं ते सगळं सांगायचं. त्या अर्जुननेच तुला लाथ मारून घरातून हाकलून दिलं. तर प्रिया रागाने म्हणते अर्जुनने नाही, त्या सायलीने सगळ्यांच्या समोर अर्जुनपासून दूर ढकललं मला. तर नागराज म्हणतो त्या पाव किलोच्या सायलीने तुझा अपमान केला. प्रिया ओंजळभर पाणी घेऊन येऊ का त्यात जीव द्यायला तुला. मित्रांनो नागराज प्रियावर हसत असतो. मग प्रिया चिडते आणि म्हणते उगाच काहीतरी बोलू नका, मला उगाच चिडवू नका, आत्ता सांगते. मग नागराज रागाने म्हणतो मी घाबरलो ना प्रिया, तू ना फुसका बार आहे, पेटवायच्या आधीच विझून जाणारा. इतके दिवस झाले त्या अर्जुनवर ताबा नाही मिळवता आला तुला. आता तर सायलीने पायरी दाखवून दिली तुला तुझी. एक सल्ला देऊ का तुला, सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करण्याचं स्वप्न सोडून दे. तू 78 वर्षाची आणि अर्जुन 80 वर्षाचा होईल तरीसुद्धा आम्हाला लग्न करायचंय असं म्हणत तोंडावर पडशील. आता तेव्हा पडलीस तरी पडायला तोंडात दात नसतील, पण पडशील नक्की. तर मित्रांनो प्रियाला खूप राग आलेला असतो. ती म्हणते शुभ बोला ना जरा, सायली गायब होईल आणि आमचं लग्न होईल असं काहीतरी म्हणा. तर नागराज म्हणतो असं होणारच नाही, कारण तू मी फेकलेल्या साक्षीने आणि महिपतने फेकलेल्या तुकड्यावरच आयुष्यभर जगणार आहेस. बिनकामाचं तुला इथं ठेवणार कोण आहे. बघू बघू आणि फेकून देऊ रस्त्यावर. लायकी दमडीची आणि निघाली सून व्हायला श्रीमंतांची.
मित्रांनो, नागराज ही प्रियाचा खूप अपमान करतो, तिला बोलतो आणि रागाने निघून जातो. मग प्रिया खूप चिडते, तिला नागराजने केलेला अपमान सहन होत नाही. ती रागाने म्हणते, नागराज, माझी लायकी काढतोस काय? आता तुझीच लायकी काढते. इकडे साक्षी महिपतला भेटण्यासाठी जेलमध्ये येते. महिपतला घेऊन येतात. मग महिपत म्हणतो, आलीस का? आता तुला बापाची आठवण आली. 2 दिवसापासून बाप इथं बंद आहे तुझा. मग साक्षी म्हणते, हो अण्णा, एक मुलगी म्हणून मी काहीच नाही करू शकले. पण विश्वास ठेवा माझ्यावर. अण्णा, त्या दिवशी कोर्टात सगळ्या गोष्टी इतक्या अचानक घडल्या ना, मला काहीच नाही करता आलं. तर महिपत म्हणतो, मनात असलं ना सगळं करता येतं. तू दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी वकील शोधायला हवा होतास. त्या दिवशी मला बेड्या ठोकल्या तेव्हा तू गप्प बसून बघत होतीस. साक्षी म्हणते, अण्णा, विश्वास ठेवा माझ्यावर. माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. महिपत म्हणतो, माझा कोणावरच भरवसा नाही राहिला. तुझ्यावर पण नाही. मला तर तुझं थोबाड पण बघायचं नाही. चल निघ. तर साक्षी म्हणते, अण्णा, प्लीज असं नका वागू. तुमच्याशिवाय मला कोणच नाही. प्लीज बोला ना माझ्याशी. मित्रांनो, महिपतला साक्षीचा राग आलेला असतो, त्यामुळे तो तिच्याशी बोलतच नाही. आता इकडे अर्जुन सायलीला घेऊन रूममध्ये येतो. सायली त्याला सांगत असते की अजून किचनमधील काम आवरायचं आहे सर. मग अर्जुन तिला ओरडतो, तुम्ही काय मॅड आहात का? हात दुखतोय ना, मग शांत बसा. मग सायली तिच्या उजव्या हाताला प्रेमाने बघत असते. इतक्यात अर्जुन हाताला मलम लावण्यासाठी घेऊन येतो. तेव्हा सायली, नको, मलम लावला तर पुसून जाईल असं म्हणते. मग मित्रांनो, हे सायली बोलण्याच्या ओघात बोलून जाते. मग अर्जुन म्हणतो, काय पुसून जाईल? मग सायली म्हणते, ते म्हणजे मलम तळहाताला लावला ना सर, काम करताना पुसून जाईल म्हणून म्हटलं. तर अर्जुन म्हणतो, हे काय लॉजिक आहे? मग याचा अर्थ मलम लावायचाच नाही का? मग मी अश्विनकडून गोळी घेऊन येतो. मग सायली म्हणते, नको, थोडा वेळ आराम केला ना बरा होईल हात. मग अर्जुन सायलीला आराम करायला सांगतो आणि बाहेर जातो. मग सायली परत तिचा उजवा हात बघत बसते. तिला रंग खेळताना अर्जुनबरोबर घालवलेले क्षण आठवतात. तेव्हा तिने अर्जुनला रंग लावलेला तो हात आणि तिला लावलेला रंग यातच ती रंगून गेलेली असते आणि लाजत असते. इकडे जेलमध्ये महिपत व साक्षी बोलत असतात. महिपत म्हणतो की त्या अर्जुन सुभेदारला आता कामाला लावावं लागेल. मित्रांनो, महिपत आणि साक्षी अर्जुनवर खूपच चिडलेले असतात. साक्षी म्हणते, हो अण्णा, त्या अर्जुनपर्यंत पोहोचण्यासाठी मला चैतन्यबरोबर व्यवस्थित राहिलाच पाहिजे. महिपत म्हणतो, इतकी वर्षे मेहनत करून माझी इमेज दुधासारखी स्वच्छ ठेवली होती. या अर्जुन सुभेदारनं सगळी माती केली. त्या गडकरीला गुंडाळून ठेव, त्याची मदत होणार आहे आपणाला. त्या अर्जुन सुभेदारला आता मी काय सुखाने जगू देत नाही. त्याला हाल हाल करून मारेन. मग साक्षी म्हणते, म्हणूनच आता थोडं डोकं शांत ठेवून काम करायला हवं. त्या चैतन्याला मी दाखवत राहते की मला तुमचा किती संताप आलाय ते, आणि कोणाच्याही नकळत तुम्हाला इथून सोडवण्याचा प्रयत्न करीन. त्या अर्जुन सुभेदारला विजयाचा आनंद कितीही साजरा करू दे अण्णा, असा घाव घालूयात ना, पाणीसुद्धा मागणार नाही तो. रूममध्ये अर्जुनने रंगीत कागद इकडे तिकडे टाकलेले असतात. ते सायली गोळा करत असते. तेव्हा परत तिचं लक्ष उजव्या हाताकडे जाते आणि ती उजवा हात बघून परत अर्जुनच्या आठवणीत जाते. तिला परत रंगपंचमीच्या सगळ्या आठवणी आठवतात. मग सायली अर्जुनने केलेला पसारा आवरत असते. तेव्हा अर्जुनचा शर्ट उचलते आणि स्वतः घालते आणि आरशापुढे जाऊन अर्जुनसारखं बोलत असते आणि त्याची नक्कल करत असते. खूप प्रेमाने शर्टावरून हात फिरवत असते. इकडे रविराज प्रियाला व नागराजला बोलवतात. तेव्हा प्रिया, नागराज आणि सुमनही येते. तेव्हा रविराज म्हणतात, तन्वी, तुला आठवतंय का, मागे मी तुला म्हणालो होतो की प्रतिमाच्या नावावर असणारी सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची आहे ते. त्याचे सगळे लीगल डॉक्युमेंट्स मी तयार केले आहेत. हे त्याचे पेपर आहेत आणि आज सुमन आणि नागराजच्या साक्षीनं तुला हे सुपूर्द करत आहे तन्वी. हे समजल्यानंतर प्रिया तर खूपच खुश होते. इकडे रूममध्ये सायली काम करत असते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, हे काय करताय तुम्ही? तुम्हाला आराम करायला सांगितला होता ना? मग सायली म्हणते, सर, तुमचे सगळे कपडे कपाटात व्यवस्थित ठेवले आहेत. इतक्यात अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीने अर्जुनचा शर्ट घातला आहे. हे बघून अर्जुन लाजतो. सायलीला सांगतो की अजून एक शर्ट राहिला आहे, जो की तुम्ही घातला आहात. आता हे कळाल्यावर सायली त्याच्याकडे बघते आणि लाजत असते. आता उद्याच्या भागामध्ये सायलीने लाल कलरची साडी घातलेली असते. तसेच सगळ्या रूमभर लाल कलरच्याच वस्तू असतात. सायलीने नाश्त्यासाठी बीटाचे डोसे, टोमॅटोचा सॉस आणि कलिंगडाचा ज्यूस बनवलेला असतो. हे बघून सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमका लाल कलर आहे तो.
आता उद्याच्या भागामध्ये बघूयात काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.